आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत। दादा, जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण सुरू झालेलं आहे। सरकारने जरांगे पाटलांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवलाय, वाढवलाय की भिजत ठेवलाय? भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं, त्यांना कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं नाही, उलट आहे ते आरक्षण काढायचंय। त्यामुळे 2024 पर्यंत भाजप अशाच पद्धतीने टाइमपास करत राहील। 2024ला जर भाजप सत्तेत आलं तर संविधानच कदाचित राहणार नाही अशी भीती आहे। त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा राहत नाही। त्यामुळे उगाच गोलगोल नाही तर लोकांना फसवण्याशिवाय हा विषय केंद्र सरकारकडनं आपल्याला सोडवता येईल। 50% पुढे जाऊन आपल्याला अतिरिक्त आरक्षण हे द्यावं लागेल। ते घटना दुरुस्तीच्या माध्यमातून जसं EWS कोटा 10% दिला, तसंच मराठा समाज, त्याच्याचबरोबर लिंगायत समाज, धनगर समाज आणि मुस्लिम समाज या सगळ्या समाजाला न्याय द्यायचा असेल तर 50%च्या पुढे जावं लागेल, केंद्राकडेच जावं लागेल। राज्यात फक्त लोकसभा डोळ्यासमोर ठेवून, विधानसभा डोळ्यासमोर ठेवून दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत। विनंती करतो, आज हाताला काम आणि पोटाला अन्न ही सामान्य लोकांची मागणी आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करत नुसतं वातावरण तापत ठेवण्याचं काम हे भाजपचं सरकार करत आहे। दादा, अजितदादा म्हणाले आहेत की बारामती लोकसभेला मी स्वतः उमेदवार देणार आहे, मला म्हणून मतदान करा। सुप्रियाताईंना कुठेतरी मोठं आव्हान आहे काय? जेव्हा उमेदवार ते देतील त्यानंतर आपण याच्यावर चर्चा करूया। उमेदवार कोण येत आहे आणि कशा पद्धतीने लढत होणार आहे हे आपल्याला बघावं लागेल। पण भाजपचा प्रयत्न हा पवार विरुद्ध पवार करण्याचा नेहमीच राहिलेला आहे। त्यामुळे दादा जर भाजपची भाषा हे बोलत असतील तर कदाचित सुप्रियाताईंच्या विरोधात दादांच्याच कुटुंबातलं कुणीतरी असेल अशी चर्चा सामान्य लोकात सुरू झालेली आहे। नक्कीच। तर भाजपचा जो प्रयत्न आहे तो पवार विरुद्ध पवार अशी लढाई करण्याचा आहे, असं त्यांचं मत आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।